नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की भैरवी ही किशाभाऊंना म्हणते की अहो ॲडजस्टमेंट सगळ्यांनाच कराव्या लागतात, पण आपण कशाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं. किशाभाऊ म्हणतात की सुनबाई, तू तर लय म्हणजे लय हुशार आहेस. भैरवी म्हणते ते तर मी आहेच, फक्त मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की एवढ्याशा घराला सुद्धा मुंबईत खूप पैसे लागतात. माझ्या माहितीनुसार अनितच्या आई या घरामध्ये सुखी होत्या, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. किशाभाऊ म्हणतात की या लहानशा घरात सुनबाई ताईने आयुष्यभर ॲडजस्टमेंट करून राहिली या खोरड्यात, पण मला सांग तुला आवडेल का ह्या खोरड्यामध्ये राहायला? भैरवी म्हणते अर्थात, माझ्या बहिणीची मुलं आहेत इथे, अनिश आहे, बाबासुद्धा आहेत, मला आवडतं इथे राहायला, मग आणखीन काय हवंय? तर इकडे अशोक मामा ह्या जोडप्यांना विचारतात, एकमेकांच्या सहवासाची ओढ आहे ना तुम्हाला? हे दोघेही म्हणतात की हो आहे जरा. अशोक मामा म्हणतात तर मग एकमेकांना जपा. जोपर्यंत दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वतःला आनंद होतो ना, तोपर्यंत एकत्र राहा. घटस्फोट घेऊ नका, कारण या जगामध्ये कुठल्याही गोष्टीची रिप्लेसमेंट मिळते, पण आपल्या माणसाची रिप्लेसमेंट नाही मिळत. तुमच्यापेक्षा जास्त जग बघितलं आहे मी, म्हणून बोलतोय, बरोबर आहे ना? त्यानंतर इकडे हळदीकुंकाच्या कार्यक्रमाची नोटीस रुपाली ही जनार्दनकडून बोर्डवरती लिहून घेत असते. लिहून झाल्यावरती रुपाली म्हणते छान लिहिलेस. जनार्दन म्हणतात की अहो पण माझ्याकडून लिहिण्यापेक्षा त्या पॅरेलरकडून लिहून घ्यायचं ना. रुपाली म्हणते तो कुठे आहे जागेवर, आणि त्याला मराठी येत असतं तर मग काय बघायलाच पाहिजे नव्हतं. तेवढ्या समोरून राधावहिनी आणि अनिश हे शॉपिंग करून येतात. राधावहिनी तो बोर्ड वाचतात आणि म्हणतात की हळदी कुंकू, अरे वा. पुढे त्या रुपालीला म्हणतात की ओळखलं का मला, मी अनिशची मामी. रुपाली म्हणते हो, पाहिलं ना त्या दिवशी तुम्हाला, तुम्ही या हळदी कुंकवाला. राधावहिनी म्हणतात आता या वक्ताला नाही येऊ शकत, परवा चाललो ना आम्ही रिटर्न. रुपाली म्हणते का हो, थांबा ना अजून एक दिवस, त्यानिमित्ताने आमच्याशी सुद्धा ओळख होईल आणि तुमच्याशी छान गप्पा गोष्टी होतील. तर अनिश मात्र त्याला तोंड वाकडं करत उभा असतो, कारण त्याला असं झालेलं असतं की हे कधी निघून जातील. राधाबाईंनी म्हणतात की अनिश पहा बरं किती प्रेमळ सोसायटीतील लोक आहेत. आणि त्या रुपालीला म्हणतात की आता या वक्ताला तरी येऊ शकत नाही, पण पुढच्या वेळेस ना नक्की येऊ तुमच्या हळदीकुंकवाला. पुढे त्या रुपालीला म्हणतात की रुपाली साजरा हळदीकुंकू कर, सगळ्या बायकांना निगुतीने हळदीकुंकू लाव, आणि जी बाई हळदीकुंकू लावेल ना तिला सांग प्रत्येकीच्या पाया पडायला विसरायचं नाही, आणि व्हॅन वगैरे व्यवस्थित दे बरं का. अनिश मात्र आता ह्यांची बडबड ऐकून जाम वैतागलेला असतो. तो म्हणतो की मामी चल ना घरी जाऊ, खूप जड आहेत ह्या पिशव्या. राधाबाईंनी म्हणतात हां हां चल चल, असं म्हणत आता हे दोघं जण घरी येतात. आता घरी आल्यावरती किशाभाऊ राधाबाईंना म्हणतात की कायला इतका उशीर झाला, म्हणजे ना तू एकदा खरेदीला रमली ना की रमूनच जाते बघ. राधाबाईंनी म्हणतात काय सांगू तुम्हाला, तुमचा भाचा इतका हौशी इतका हौशी, अहो इतकी दुकानं मला फिरवली त्यांनी, इतकी दुकानं फिरवली की बाप्पा बाप्पा, चादरी म्हणू नका, उसाची खोळ म्हणू नका, साड्या म्हणू नका, ते डिझायनर कपडे म्हणू नका. किशाभाऊ म्हणतात अगं हो, तू तर आहेर घ्यायला गेली होतीस ना, एवढा खर्च कायला केलास? राधाबाईंनी म्हणतात मी कायला करते, मला तर पर्समध्ये हातच घालून दिला नाही, आणि ह्या अनिशने सगळा खर्च केला. भैरवी म्हणते की अरे वा. किशाभाऊ म्हणतात याला म्हणतात संस्कार. आमच्या वेणूताईकडे मोठी दानत होती, तिच्या लेकाकडे पण असणारच ना, काय राजे. बर मला आता भूक लागली, चला जेवायला जाऊया. सुनबाई मेथीची भाजी केली ना? भैरवी म्हणते हो. किशाभाऊ म्हणतात चला मग जेवायला चला. भैरवी म्हणते एक मिनटं, आपण बाबा येईपर्यंत वाट बघायची का? राधाबाईंनी म्हणतात की नाही, ते जेवणाची वेळ उलटली ना की माझं पित्त चढतं आणि मग माझं डोसकं धरतं. मला वाढ बाई, मला जेवायचंय, मी हात धुते. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण उठतात आणि जेवायला जातात. त्यानंतर आता ह्यांची जेवणं झाल्यावरती किचनमध्ये भैरवी अनिशला म्हणते असे काय आहेत हे, बाबांसाठी थांबले पण नाहीत. अनिश म्हणतो जाऊ दे ग. भैरवी म्हणते सगळ्या गोष्टी जाऊनच देतोय आपण, एवढा का वेळ लागला तुम्हाला? अनिश म्हणतो अगं मुंबईतल्या साड्यांचं मार्केट बघून मामीला वेड लागलं. भैरवी म्हणते आणि सगळा खर्च तुला कुणी करायला सांगितला होता, काय गरज होती? टिपिकल बायको हा मित्रांनो. सेम प्रत्येक घरामध्ये हेच असं असतं की आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त नवऱ्याने दुसरीकडे खर्च केला की बायको हे असंच म्हणते. तर अनिश म्हणतो इट्स ओके, जाऊ दे, परत परत थोडीच येणार आहे ती. भैरवी म्हणते माझ्या हातचं खायला लागणार आहे हे कळल्यावर तर नाहीच येणार. अनिश म्हणतो ते जरी आले तरी तू थोडीच अशी इथे. तर भैरवी चिडूनच म्हणते तू काय माझी जाण्याची वाट बघतोयस का अनिश? अनिश म्हणतो रियालिटी सांगतोय. भैरवी म्हणते हो मला माहिती आहे, पण मग सारखं सारखं बोलून का दाखवतोयस? बरं मी गेले ना तरी सुद्धा मी परत येईन इथे आधीमध्ये. अनिश म्हणतो मुलांना इथून एकदा घेऊन गेल्यावर तू परत काय येशील, तुझं कोण उरलं इथे? खरं सांगू तुला, तू इथून मुलांना घेऊन गेल्यावर बाबा तुला भेटणार सुद्धा नाहीत.
खूप दुखावले जातील ते. माझ्याशी कसे वागतील ना याचा मी विचारही करू शकत नाही. पण तुझ्याशी तर संबंध सुद्धा ठेवणार नाहीत ते. तू इथून निघून गेल्यावर आमच्यासाठी तुझा चॅप्टर कायमचा बंद होईल. यावरती भैरवी काहीच बोलत नाही. ती 2 मिनिटं शांत बसते आणि पुढे म्हणते की आज माझी भाजी बिघडली तर मामी खूप नाराज झाल्या होत्या. मला माहित नाही बाबा काय बोलतील आता ते. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की संयमी आणि रियांश हे दोघं जण बोलतच बाईकवरून सोसायटीच्या आतमध्ये येतात. आता बोलण्याच्या नादामध्ये रियांश चुकीच्या ठिकाणी बाईक पार्क करतो. तिथे देशमुख येतात आणि ते ओरडतच म्हणतात, इथे का बाईक लावलीस रे तू? रियांश म्हणतो, काका बोलण्याच्या नादात लक्षातच राहिलं नाही, सॉरी. देशमुख म्हणतात, सॉरी काय सॉरी? तुला याआधी मी सांगितलं होतं ना इथे गाडी लावायची नाही. सांगितलं होतं की नाही? अरे काय संयमी हा, तुझे आजोबा इतरांना बोलतात ना, बोलतात की नाही? मग तू का नाही सांगत तुझ्या मित्राला पण? संयमी म्हणते, तो सॉरी म्हणालाय ना. देशमुख म्हणतात, सॉरी म्हटलं म्हणजे झालं का? सगळे कुठूनच्या कुठून येतात आणि आमची सोसायटीची सगळी वाट लावतात. तुझ्या आजोबांना जाऊन सांग आधी, याला शिस्त लावा म्हणाव. एरवी आमच्या डोक्याला ताप देत बसतात. बारीक बारीक गोष्टीवरून किती बोलत असतात आम्हाला, बोलतात की नाही संयमी? यावरती संयमी चिडूनच म्हणते की 1 मिनिट, तुम्ही माझ्या आजोबांना का मध्ये आणतायत? मान्य आहे ते चिडचिड करतात, पण असे अनरिझनेबल चिडचिड करत नाहीत, कळलं ना? यावरती आता रियाज संयमीला शांत करत म्हणतो की सॅम जाऊ दे ना, सोड. संयमी मात्र ऐकायला तयार नसते. ती देशमुखांना म्हणते की तुम्ही नका शिकू सोसायटीचे नियम. देशमुख म्हणतात, हे बघ मी शिकवणार म्हणजे शिकवणारच. संयमी म्हणते, त्या दिवशी बघितलं ना मी कॅरम खेळताना काय कचरा केला होता खाली, त्यामुळं आधी स्वतः नियम पाळायला शिका आणि मग दुसऱ्यांना शिकवा, कळालं? रियाज संयमीला शांत करत देशमुखांना म्हणतो की काका सॉरी म्हणालो ना मी, लावतो मी बाईक दुसरीकडे. असं म्हणत आता रियाज पार्किंगमध्ये जाऊन ती बाईक लावतो. पुढे तो संयमीला म्हणतो की मला कळतच नाहीये, तू का सारखी लोकांशी भांडतेस? परवा ती प्रिय झाली, आता देशमुख काका झाले. संयमी म्हणते की रियांश ते तुला आणि आजोबांना उगाचच बोलत होते. त्या दिवशी ती प्रिया काकाबद्दल वाटेल ते र्युमर स्प्रेड करत होती, मग मी नाही बोलायचं का? रियांश म्हणतो, ठीक आहे त्या दिवशीचं आय कॅन अंडरस्टँड, पण आज एवढं काय झालंय? आज काहीच झालं नाही एवढं, आणि उलट माझी चूक होती ना. संयमी म्हणते, अरे तू लगेच सॉरी म्हणाला होतास ना त्यांना, तरी सुद्धा ते बोलतच सुटले नुसते. आणि जेन्युअली ते जर मला बोलले असते ना तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण पण ते तुला आणि आजोबांना बोलले. रियांश म्हणतो, सॅम सोडून द्यायला शिक ना, ओके? संयमी म्हणते, का सोडून देऊ? यू गाईज आर माय पीपल, माय क्लोजेस्ट पीपल. तुम्हाला काही बोललेलं मला आवडणार नाही. यावरती रियांश हसतो आणि म्हणतो की वेट, 1 सेकंड, तू आजोबांना तुझ्या क्लोजेस्ट पीपलमध्ये कन्सिडर केलंस आता? संयमी म्हणते की हो, आणि तुला सुद्धा. आता असं म्हटल्यावरती रियांश 2 मिनिटं संयमीकडे पाहतो आणि म्हणतो की हां ओके राईट, चल मी येतो आता, बाय. असं म्हणत रियांश तिथून निघून जातो. त्यानंतर आता अशोक मामा हे घरी येतात. घरामध्ये सगळीकडे शांतता असते. अशोक मामा म्हणतात की अरे, घरात एकदम चिडीचूप आहे सगळं. ईशानीरा घरात नसले की घर कसं खायला उठतं ना अगदी. असं म्हणत ते राधावहिनीकडे पाहतात. तर राधावहिनी ह्या तोंड पाडून बसलेले असतात. अशोक मामा म्हणतात, काय झालं? किशाभाऊ म्हणतात, काय सांगू भाऊजी, दिवसभर जीवाची मुंबई करून झाली. चादरी साड्या सगळं काही घेऊन झालं, पण मन काही भरत नाही बघा. अशोक मामा म्हणतात की म्हणजे? तर केशवभाऊ राधावहिनीकडे हात करत म्हणतात की हिला ना दुपारच्या जेवणातील भाजी आवडलीच नाही, म्हणून बघा आता फुगा फुगून बसली ही. तर राधावहिनी तोंडाचा पट्टा चालू करतात आणि म्हणायला लागतात, काही नाही भाऊजी, मी सांगते काय झालं ते पहा. इतकी साजरी मेथीची भाजी आणली होती, मेथीची कवळी साजरी भाजी. सांगा तुम्ही, साजरी केली असती तर साजरी झाली असती का नाही? पण तुमच्या सुनेला ती करताच आली नाही. पार माझ्या तोंडाची चव गेली. वरण भात खायला लागला मला. उद्या ना लग्नात काहीतरी चमचमीत खाईल ना, तेव्हा जीवाला शांतता पडेल माझ्या. माया वेणुवंश असताना तर असं झालं असतं का? त्या माऊलीनं कधी कोणाला अर्धपोटी असं ठेवलं का? घरातले सगळे तृप्त होऊन जातात. नाहीतर तुमची सून काही ढंगाचं येत नाही तिला. आईबापांनी काही शिकवलं आहे की नाही? आता हे सगळं भैरवी पाठीमागून ऐकत असते आणि तिच्या डोळ्यात पाणीच येतं. ती रागातच किचनमध्ये निघून जाते. पुढे किशाभाऊ अशोक मामांना म्हणतात, कसं असतं भाऊजी, आमचं जेवण दणकट असतं. जेवणात 2 भाज्या, 1 डाळ, 1 उसळ, 2 प्रकारच्या चटण्या, भाकरी, भात असं असलं ना तर मग जमतं बघा आम्हाला. साधं वरण भात खाऊन आमचं पोट भरत नाही. राधावहिनी म्हणतात, मला तर प्रश्नच पडून राहिलाय बाबा, कसाही संसाराचा गाडा ओढणारी तुमची सूनबाई. अशोक मामा राधावहिनींना अडवतच म्हणतात की ते मी बघतो, तुम्ही जा जरा बाहेर फिरून या. तर राधावहिनी आणि किशाभाऊ म्हणतात की आत्ता? अशोक मामा म्हणतात की हो, जा जरा पाय मोकळे करून या, तुम्हाला बरं वाटेल. जा तुम्ही जा आता. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण नाईलाजाने बाहेर जातात. त्यानंतर इकडे अनिश हा भैरवीच्या आईवडिलांकडे आलेला असतो. तो इरा आणि ईशानबद्दल चौकशी करतो आणि पुढे चंदनरावला म्हणतो की ॲक्च्युली एक रिक्वेस्ट होती म्हणून आलो होतो.
चंदनराव म्हणतात की रिक्वेस्ट कसली रे? अनिश म्हणतो की काकू आम्हाला 2 दिवस परत डबा देऊ शकतील का? आय नो ही रिक्वेस्ट फार ऑड आहे, पण काका खरंच सांगतो भैरवीवरती खूप लोड येतोय. मामा मामी परवा जातील तोपर्यंत. चंदनराव म्हणतात की म्हणजे तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलणार, हा स्वयंपाक भैरवीने केला असं सांगणार, होय ना? अनिश माझं बोलणं तुला लागेल कदाचित. काय ना बाळा, भैरवीचं आता लग्न झालंय, हा संसार तिचा आहे. तिच्या आईनं जास्त ढवळाढवळ करणं योग्य नाही. मदत काय आम्ही केव्हाही करूच, पण ही मदत नाहीये, हा खोटेपणा आहे. आणि खोटेपणा भैरवीने करू नये असं आम्हाला वाटतं. आता मुलांचाच काही प्रश्न असेल, इतर काही अडचणी असतील तर आम्ही मदत करूच, पण आता तसं नाहीये. तेव्हा तू इथून डबा घेऊन जाऊ नकोस प्लीज. त्यानंतर आता आपण असं पाहतो की भैरवी किचनमध्ये रडत असते. अशोक मामा जातात आणि म्हणतात की भैरवी. भैरवी रडतच आणि रागातच म्हणते की स्वयंपाक करायला येणं ही एकच अचिव्हमेंट नाही असू शकत ना एखाद्या मुलीची. इतकी मी शिकलेली आहे, प्रचंड कष्ट करून शिकलेली आहे. बरं तुम्हाला कल्पना आहे का एखाद्या मुलीने परदेशात जाऊन नोकरी करायला केवढे कष्ट लागतात? हे सगळं मी केले. तुम्हाला फक्त मी पैसे पैसे करते एवढंच दिसतं, पण त्यामागे पैसे कमवायला मी किती मेहनत घेतली आहे ती तुम्ही कोणी नाही बघितलेली. मला नाही जमलं या सगळ्यामध्ये हे स्वयंपाक वगैरे शिकायला. माझ्या आईनं नाही सांगितलं मला लहानपणापासून स्वयंपाक करायला. ती नाही म्हटली बाईच्या जातीनं हे केलंच पाहिजे. इनफॅक्ट ती मला म्हणाली तू मोठी हो, स्वतःच्या पायावर उभी राहा, स्वतःचं पोट भरू शकते मी. हे काय ते मेथीची पीठ पेरून भाजी मला नाही करता आली म्हणजे मला आयुष्यात काहीच जमत नाही असं होत नाही ना. नाही पण तुमच्यासाठी एवढीच अचिव्हमेंट आहे ना एखाद्या बाईची. मी नाही आहे त्यांच्यासारखी, मी आहे वेगळी. पण मी प्रयत्न करते ना आता. माझं नाही मन रमत या सगळ्यांमध्ये, मी काय करू? मला नाही आवडत हे सगळं. आता हे सगळं ऐकून अशोक मामांना फार वाईट वाटतं. ते मान खाली घालूनच उभे असतात आणि म्हणतात की मलाही नाही आवडत असं. आता असं म्हटल्यावरती भैरवी अशोक मामांकडे पाहू लागते. अशोक मामा म्हणतात घरच्या बाईंच्या डोळ्यात आलेलं पाणी मलाही नाही आवडत. अशोक मामा भैरवीला धीर देत म्हणतात की हे बघ, सगळं काही होईल बरोबर. येऊ दे राधा बहिणीला, आपण चांगल्यापैकी स्वयंपाक करू. तू सांग मला काय करायचंय आता, तू काय करणार आहेस? तर आता भैरवी डोळे पुसते. थोड्या वेळातच राधा बहिणी येतात आणि परत एकदा तनतन करत म्हणतात की सुनबाई झाला का स्वयंपाक, आता तरी मिळेल का पोटभर जेवायला? अशोक मामा किचनमधून थोडे बाहेर येतात. म्हणतात की हो, सागर संगीत मिळेल, सागर संगीत स्वयंपाक करू आता. राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा तुम्ही करणार का? अशोक मामा म्हणतात नाही, मी कुठे, ही करणार आहे ही. तुम्हाला सांगतो मी, ही जी मुलगी आहे ना स्वयंपाकात एक नंबरची ढ आहे ढ. असं म्हटल्यावरती आता भैरवी ही अशोक मामाकडे रागाने बघायला लागते. अशोक मामा तिला डोळा मारतात. पुढे अशोक मामा राधा बहिणींना म्हणतात की आता तुमच्यासारखा शिक्षक असेल तर असल्या ढ मुलीकडे लक्ष द्यायला नको का? काय मग शिकवता का हिला स्वयंपाक? गृहिणी म्हटल्यावरती स्वयंपाक आलाच पाहिजे, शिस्त म्हणजे शिस्त. असं म्हटल्यावरती आता राधा बहिणी 2 मिनिटं विचारतच पडतात. अशोक मामा म्हणतात काय मग, देताय ना तिला तालीम, शिकवताय ना तिला कसा करायचा तो स्वयंपाक? असं म्हटल्यावरती आता राधा बहिणी भैरवीला स्वयंपाक करायला शिकवायला लागतात. राधाबाईंनी तिला म्हणतात घे ते बटाटे घे, वांगी घे आणि चिर आता वांगी चिर. भैरवीला वांग कसं चिरायचं तेच कळत नाही. राधाबाईंनी म्हणतात काय बाई पोरे, हिला वांग पण चिरता येत नाही, दे इकडे मी चिरून दाखवते. असं म्हणत आता राधाबाईंनी स्वयंपाक करायला लागतात. अशोक मामा यावरती हसायला लागतात. राधाबाईंनीच गॅस पेटवतात, कढई ठेवतात. भैरवी फक्त इकडून तिकडून हालचाल करत असते. पुढे राधाबाईंनी म्हणतात सांग आता मोहरी टाकायची. पुढे राधाबाईंनी म्हणतात की तेल टाक आणि सांग आता मला याच्यात काय टाकायचं पहिलं. तर भैरवी ततमम करतच म्हणते की मिरी टाकायची. राधाबाईंनी म्हणतात हे बाय, आता मिरी टाकायची म्हणजे धूर आणि जाळ संगच काढशील की. मिरी नाही टाकायची, मोहरी टाकायची. आता भैरवी त्यामध्ये मोहरी टाकणार तर अशोक मामा हटकतात आणि म्हणतात गप तू नको टाकू, तुला काय येतंय करता, राधाबाईंना सगळं करता येतं. असं म्हटल्यावरती आता राधाबाई सगळे फोडणी देतात आणि भाजी वगैरे करतात. अशोक मामा खोटं खोटं भैरवीला नावं ठेवत असतात की हिला काही जमत नाही वगैरे. पुढे राधाबाई सगळा स्वयंपाक करून घेत असतात. अशोक मामा भैरवीला बाजूला घेतात आणि आता हे दोघं जण राधाबाईंची गंमत पाहत असतात आणि एकमेकांना टाळी देत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.